नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हमरापूर विभागाच्या वतीने भव्य दिव्य सत्कार समारंभ। कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सभापती सदस्य नगरसेवकांचा सत्कार सोहळा। हमरापूर विभागाच्या वतीने रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांच्यासह नवनिर्वाचित सभापती सदस्य नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आमदार रविशेठ पाटील, माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, कौशल्या पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्षा निलिमा पाटील यांच्या उपस्थितीत कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, पंचायत समिती सभापती स्मिता पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भस्मा, महिला आघाडीच्या शर्मिला पाटील, पंचायत समिती सदस्य प्रदीप म्हात्रे, पंचायत समिती सदस्य विवेक म्हात्रे, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, पंचायत समिती सदस्य मेघा मच्छिंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य अस्मिता पाटील, नगरसेविका वसुधा पाटील, सुनीता जोशी, नगरसेवक निळकंठ म्हात्रे, मूर्तिकार संघटना अध्यक्ष अभय म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला। त्याचप्रमाणे परिसरातील ग्रामपंचायतीच्या वतीने देखील यावेळी सर्वांचा सत्कार करण्यात आला। कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी यावेळी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार तसेच विभागात 4 ते 5 स्मार्ट स्कूलचे नियोजन तसेच पशुवैद्यकीय दवाखाना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळेला निधी उपलब्ध करून ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आले असल्याचे सांगितले। तसेच क्रीडा संकुल, पाण्यासाठीची सुविधा उपलब्ध करण्यात येईल। पद असो किंवा नसो, समाजासाठी आपल्या भागासाठी विकासात्मक कामे करत राहणार असल्याचे प्रतिपादन वैकुंठ पाटील यांनी केले। माजी खासदार धैर्यशील पाटील यांनी जनतेचे काम करत राहण्याचे आवाहन जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील व पंचायत समिती सभापती स्मिता पाटील तसेच सर्व उपस्थित सदस्य नगरसेवक यांना मार्गदर्शन करताना सांगितले। आमदार रविशेठ पाटील यांनी हमरापूर भागाने वैकुंठ पाटील व स्मिता पाटील यांना भरघोस मतांनी निवडून दिले, हे आपले भाग्य आहे। तालुक्याचे चित्र आता बदलले आहे। आमदार, खासदार, नगरसेवक, सभापती आपल्याकडे आहेत। आता ग्रामपंचायतीही आपल्याकडे आल्या पाहिजे। सर्वांनी एकत्र येत आता काम केले पाहिजे असे आवाहन केले। स्मिता पाटील यांनी सर्वांचे आभार मानून विकास कामासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नितीन मोकल, पेन मंडळ अध्यक्ष विजय पाटील यांच्यासह अमरापूर विभागातील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। आपलं जेवढं आभार मानावं तेवढं थोडं आहे। आपण ज्याप्रमाणे मतांच्या रूपाने मला विजयी केलं, तुमचे माझ्यावर खऱ्या अर्थाने ऋण आहेत आणि हे ऋण फेडण्यासाठी मी सज्ज आहे। खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्षामध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व नंतर मी या भावनेतनं आपल्याला काम करावं लागतं। सेवा, समर्पण, त्याग आणि बलिदान या भूमिकेतून आपल्याला जात झालं। अंत्योदयापर्यंत आपली साधना पोहोचत नाही, अंत्योदयापर्यंत जोपर्यंत काम पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला काम करावं लागतं। परंतु निश्चितपणे ज्या जिल्हा परिषद सदस्याला निवडून दिलं त्या सदस्याने गेले 4 दिवसामध्ये गेले 15 दिवसामध्ये काय काम केलं ते तुम्हाला सांगतो। आपल्या भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ज्याची खऱ्या अर्थाने वानवा होती। आपण पाहतोय की सगळ्या विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, पण आपल्या विभागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र नाहीये। त्याचा पाठपुरावा करून येत्या काही दिवसामध्ये आमदार रविशेठ पाटील साहेबांच्या आमच्या व धैर्यशील दादाच्या माध्यमातून आपल्याला लवकरात लवकर प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी तयार होणार। मला माहित आहे की या भागामध्ये भविष्यामध्ये येणारे जी काय आव्हानं आहेत, भविष्यामध्ये येणारे जे काही चॅलेंजेस आहेत ते आपल्याला सामोरे घेऊन जायचं आहे। त्या दृष्टिकोनातून शिक्षण खात्याची मी बैठक घेतली आणि शिक्षण खात्यामध्ये एक स्मार्ट स्कूल हा एक त्या ठिकाणी नवीन केंद्र सरकारने 8 कोटीच्या शाळेचा प्रोजेक्ट हा तयार केला आहे।
मला निरंजनजी डावकारे साहेब आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या भागामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये एक स्मार्ट स्कूल ओपन करा. त्या स्मार्ट स्कूलच्या माध्यमातून आपला विद्यार्थी हा भविष्यामध्ये नवीन नवीन स्पर्धांना सामोरे जायला तयार होईल. त्या स्मार्ट स्कूलचं त्या ठिकाणी नियोजन केलं. त्या स्मार्ट स्कूलच्या बाबतीमध्ये दहितोले मॅडम आहेत आमच्या शिक्षणाधिकारी, यांच्याशी चर्चा केली आणि देवतीला मॅडमला सांगितले कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघापुरता नाही तर माझ्या तालुक्यामध्ये पूर्णपणे 3 ते 4 स्मार्ट स्कूल व्हायला पाहिजे. याच्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित असेलच की ज्या वेळेला जिल्हा परिषदची जनरल